जय जय रामकृष्ण हरी. आज आपण हरिपाठातल्या पुढच्या अभंगाचा भावार्थ पाहणार आहोत. अभंग 10वा जो बहार रागावर तयार केला आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती अशा 3 नद्या जिथे एकत्र मिळतात त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. या त्रिवेणीमध्ये जाऊन स्नान केले असता मनाची आणि शरीराची शुद्धी होते असे म्हणतात. अशी वेगवेगळी तीर्थाटने करावी म्हणजे पुण्य मिळते. पण हा भ्रम आहे, कारण लोक अशा ठिकाणी जातात पण तिथे चित्त लागत नाही. तिथे जायचे आणि भगवंताचे नामच घ्यायचे नाही किंवा मनापासून घ्यायचे नाही, मग ते सगळे व्यर्थच ना. नामासी विन्मुख तो नर पापिया हरी विन धावया न पवे कोणी. जो या भगवंताचे नाम स्वतःच्या मुखाने घेत नाही मग तो मनुष्य पापी आहे. अशा पाप्यांचे रक्षण हरीशिवाय कोणच करणार नाही. मग त्या भगवंताने आपल्याला पापापासून वाचवावे, आपल्यासाठी धाव घ्यावी असे वाटत असेल तर त्याचे नाम घेतल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिनी लोक उद्धरती. नामासी विन्मुख तो नर पापिया. ज्यांनी पुराण लिहिले आहे असे प्रसिद्ध वाल्मिकी ऋषींनी म्हटले आहे, भगवंताच्या नुसत्या नाम उच्चाराने तिन्ही लोकांचा उद्धार होतो. रामायणामध्ये त्यांनी तसे लिहिले आहे. श्रीरामाच्या नामाने त्रिलोकाचा उद्धार होत आहे. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्यांचे कुळ शुद्ध हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. संत ज्ञानेश्वर सांगतात, श्री हरीचे नाम जपा. या नामाच्या जपामुळे पिढ्यानुपिढ्या नुसते नाही तर आपली पुढची पिढी आणि आपले कुळसुद्धा शुद्ध होते. म्हणून मुखात फक्त हरिनाम घ्या. फक्त त्या भगवंताचे नामस्मरण मुखात असू द्या. इथे हा 10वा अभंग पूर्ण होत आहे. 11वा अभंग जो वसंत रागावर तयार केला आहे. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे. भगवंताच्या नामाचा नुसता उच्चार जरी सतत केला तरी अनंत पापांचा नाश होतो. ते केलेले सर्व पापे क्षणामध्ये लयाला जातात, जळून जातात. म्हणून हरिनामाचे महत्त्व महान आहे असे सांगितले आहे. तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. वाळलेले गवत जेव्हा आगीच्या संपर्कात आले की ते जळून खाक होते आणि काही क्षणातच ते आगीत मिळून सुद्धा जाते. त्याचप्रमाणे हरिनामाने आपली पापे संपूर्ण नष्ट होतात, ती संपतात आणि आपण पण हरिमय होतो. हरी उच्चारण मंत्र हा गाद पळे भूत बाधा भेने तैसे. तृण अग्निमेळे समरस झाले. ज्या ज्या ठिकाणी जिथे जिथे हरिनामाचा उच्चार होतो तिथले भूत पिशाच भिवून पळून जाते. हरिनामामुळे झालेल्या पवित्र लहरींमुळे ते पळून जातात. थोडक्यात वाईट काहीच राहत नाही. इथे बाधा म्हणजे आणखी एक अर्थ येतो. कल्पना बाधा, विषय बाधा यासुद्धा नाहीशा होतात. म्हणून हरीच्या मंत्राचा, त्याच्या नामाचा उच्चार मुखात असू द्या.
ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. संत ज्ञानेश्वर सांगतात, हरी आणि हरिनाम एवढे सामर्थ्यवान आहेत, त्याचे आकलन हे उपनिषदांनाही करता आले नाही. एवढे सामर्थ्य हरिनामात आहे. म्हणून तुम्ही सुद्धा मुखात हरीचे नाम घ्या, त्याचे नामस्मरण सतत मुखात ठेवा. इथे हा 11वा अभंग पूर्ण होतोय. तर पाहणार आहोत अभंग 12वा, जो वसंत बहार या रागावर तयार केला आहे. तीर्थव्रत नेम भावे विनसिती, वायाची उपाधी करीशी जना, वायाची उपाधी करीशी जना. नुसती तीर्थयात्रा, व्रते, एखादा नेम करताना मनामध्ये भगवंताविषयी भाव भक्ती नसेल तर परमेश्वराची प्राप्ती होणारच नाही. सिद्धी म्हणजेच प्राप्ती होय. आणि हे सर्व करताना किंवा हे जगाला दाखवताना हा केलेला सगळा खटाटोप व्यर्थ आहे आणि तो वाया जाणारा आहे. थोडे करा, पण मनात सतत भक्तिभाव असू द्या. भाव बळे आकळे एरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी, करतळी आवळे तैसा हरी. भावभक्तीचे बळ वाढवले पाहिजे आणि हे हरीच्या चिंतनाने वाढते. तो जर भाव उत्पन्न झाला तर एखादा आवळा जसा आपल्या हातावर ठेवला तर तो आपल्याला स्पष्ट दिसतो, तसा तो हरी आपल्याला स्पष्ट दिसेल. एरवी तो कधी दिसणार नाही आणि कळणारही नाही. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे, यत्न परोपरी साधन तैसे. भाव बळे आकळे एरवी ना कळे. जमिनीवर जसा पारा पडला तर त्याचे कण इतके रव्यासारखे बारीक होतात की ते वेचता येणे अशक्य असते. तसेच भगवंताला जर ओळखायचे असेल तर त्यासाठी प्रत्येक वेळी प्रयत्न करणे हे साधन किंवा हा उपाय आहे, कारण तो एरवी कळणारच नाही. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती, दिधले संपूर्ण माझे हाती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. संत ज्ञानेश्वर सांगतात, निवृत्ती म्हणजे ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ आणि गुरुसुद्धा आहेत. त्यांनी माऊलींना उपदेश केला की परमेश्वराचे निर्गुण स्वरूप समजणे फार अवघड आहे, पण या माझ्या गुरूंनी परमेश्वराचे हे निर्गुण रूप सगुण करून माझ्या हातात दिले. तेव्हा मला म्हणजे कळाले, मला म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना, भगवंत हे फक्त नाम नसून तो परब्रह्म आहे. म्हणून तुम्ही सुद्धा मुखाने हरिनाम घ्या, फक्त त्या भगवंताचे नामस्मरण करा. इथे हा 12वा अभंग पूर्ण होतोय. 13वा अभंग जो दुर्गा या रागावर तयार केला आहे. समाधी हरीची समसुखे वीण, न साधेल जान द्वैत बुद्धी. समाधी हरीची म्हणजे हरीशी एकरूपता. समसुख म्हणजे मी आणि ब्रह्म एकच समान आहेत हे ज्ञान असणे. या ज्ञानातून मिळणारे सुख होय. आणि जोपर्यंत हे प्राप्त होत नाही तोपर्यंत द्वैतबुद्धी दुजाभाव मनात आहे आणि तोपर्यंत हरीशी एकरूपता कधीही साधता येणार नाही. बुद्धीचे वैभव
अन्य नाही दूजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. आपल्या बुद्धीने आपण पैसा, प्रसिद्धी, मान, नाव, ताकद हे सगळे मिळवतो. पण हे काही या बुद्धीचे वैभव नाही. खरी बुद्धी वेगळीच आहे. ते एका केशवराजे म्हणजेच त्या भगवंताला प्राप्त करून घेणे हेच खरे बुद्धीचे वैभव आहेत. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे. कितीतरी लोक असे आहेत रिद्धी, वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी धडपड सुरू करतात. पण हे सर्व व्यर्थ, फुकट आहे. त्या भगवंतापाशी तुमचे जर मनच लागत नसेल तर या रिद्धी सिद्धी काही कामाच्या नाहीत. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. संत ज्ञानेश्वर सांगतात, हरीचे चिंतन सर्व काळी करताना मला जे समाधान मिळते ते अत्यंत रम्य आहे. आणि हे रम्य समाधान माझ्या ठिकाणी रमले आहे. कारण जिथे जिथे सर्वत्र मी हरीचे चिंतन करत असतो. ते करायलाच हवे. म्हणून तुम्हीही मुखाने हरी म्हणा, सतत त्या भगवंताचे चिंतन करा. इथे हा 13वा अभंग पूर्ण होत आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी. धन्यवाद.